हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 22. मी संसार सांभाळून नोकरी करणारी गृहिणी, 2 मोठ्या मुलांची आई आहे. बंगला, गाडी, सर्व सुस्थिती आहे. 1999 आजाराच्या निमित्तानं मी डॉक्टर ललिता नाडकर्णी यांच्या क्लिनिकमध्ये फिजिओथेरपीसाठी आले. तिथं मी सुषमाताईंना पाहिलं, त्यांची प्रवचनं ऐकली. अनुग्रह घेऊन रविवारी ताईंकडे ध्यानाला जाऊ लागले. माझ्या सासरची बरीच मंडळी पूजनीय स्वामी माधवनाथांची अनुगृहीत आहेत. श्री ज्ञानदेव, समर्थ यासारख्या थोर संतांविषयी आणि ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांविषयी माझ्या मनात अत्यंत आदरभाव आहे. तथापि परमार्थाबद्दल गैरसमज होते. ताईंच्या मुखातून ध्यानाची प्रक्रिया, नामस्मरणाची पद्धत, सद्गुरूंचं महत्त्व, शुद्ध परमार्थ म्हणजे काय याविषयीचे स्पष्ट विचार ऐकायला मिळाले. ताईंच्या तेजस्वी प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडली. त्यांची तरल बुद्धिमत्ता, निरनिराळ्या पातळीवरच्या श्रोत्यांना त्यांच्या पातळीप्रमाणे विषय समजावून देण्याची हातोटी, हे सगळं अनुभवलं. ज्ञानेश्वरी, दासबोधसारखे ग्रंथ नुसते वाचायचे नसून त्यातलं तत्त्वज्ञान साधनेच्या अंगानं समजावून घेऊन त्यांचं अनुसरण करायचंय. पारमार्थिक गुण अंगात मुरवण्याचा प्रयत्न करणं ही साधना आहे, हे लक्षात आलं. ताईंनी लिहिलेले ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचून माझ्या आचार विचारात बदल होऊ लागला. दुसऱ्यानं कसं वागावं हे आपण कोण ठरवणार? त्यापेक्षा आपण स्वतः चांगलं बनणं आणि आपल्या आदर्श वर्तनाचा प्रभाव इतरांवर पडून त्यांनी आपणहून स्वतःला बदलणं हे परमार्थात आवश्यक आहे, हे कळलं. आमची 2ही मुलं आता अनुगृहीत झाली आहेत. त्यांच्यातही हळूहळू बदल होत आहे. आजारासारखी दुर्दैवी घटना ही माझं आयुष्य मुळापासून बदलून टाकणारी भाग्यशाली घटना ठरली असं आता वाटतं. आमच्या इथल्या कार्यकर्त्यांशी कार्याच्या धोरणाविषयी बोलताना सुषमाताई आवर्जून सांगतात, एखादी गोष्ट ताईंनी सांगितली म्हणून तशी करायची असं नुसतंच आज्ञापालन नको. ती गोष्ट का करायची, त्या पाठीमागचा हेतू काय, काय करायलाच पाहिजे, त्याबरोबर काय निश्चितपणे टाळायला पाहिजे हे विचारून नीट समजून घ्यावं. सर्व गोष्टी लक्षात राहणार नाहीत, त्या लिहून ठेवाव्या आणि वारंवार वाचून पाहाव्या. मी जसं स्वामीजींना प्रत्येक वेळी विचारून खुलासा करून घेतला, तसंच आपणही करावं. म्हणजे भविष्यकाळात हे कार्य पुढे चालू ठेवताना अडचण येणार नाही. स्वामीजींना अभिप्रेत होतं तसंच कार्य आपल्याकडे होत आहे. व्यक्ती महात्म्यापेक्षा कार्याला महत्त्व द्यायचं, हे ध्यानात असू द्यावं. आज एवढंच. यानंतरचा 23वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.